महाराष्ट्रात 26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा। मध्य महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर मराठवाडा आणि विदर्भात देखील मुसळधारेचा अंदाज। राज्यभरात आज मुसळधाराचा अंदाज। मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर पुणे, रायगडसाठी रेड अलर्ट। लातूरमध्ये पावसाचा हाहाकार। उस्मानपुरा, मोमीनपुरा, मंत्रीनगर सारख्या भागात घरांमध्ये पाणी शिरलं, तर शहरातील रस्तेही जलमय। सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भीती। लातूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। औसा लेंडी पुलावरून जात असताना एक दुचाकीस्वार वाहून गेला, मात्र झाडाला अडकल्यानं जीव वाचवण्यात यश। अहमदनगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। 3 दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज। हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस। पावसाचा काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका। एक दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची हजेरी। विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस। रस्त्यांवर पाणीच पाणी। सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील भुईबावडा घाटात पावसाचं रौद्ररूप। भुईबावडा आणि करूळ घाटात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाचं रौद्ररूप समोर। राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी। मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक। पंढरपूरमध्ये दर्शन मंडप आणि दर्शनरांग सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांची तरतूद। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा 60 फूट उंच पुतळा उभारणार। राज्य सरकारने काढली निविदा। पुढील 100 वर्ष टिकेल असा पुतळा उभारण्यात येणार असून 10 वर्ष पुतळ्याच्या देखभाल दुरुस्ती ही ठेकेदाराचीच। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरांची स्वच्छता। 3 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला होणार सुरुवात। बुलढाण्याच्या खामगावमध्ये श्रीहरी लॉनला भीषण आग। लॉनमध्ये अनेक एलपीजी सिलेंडर असल्यानं धुक्का वाढला। परिसरात नागरी वस्ती असल्यानं भीतीचं वातावरण। शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक। राज्यभरातल्या 22 शिक्षक संघटनांचं सामूहिक रजा आंदोलन। 17 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार। भांडूपमध्ये मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात प्रसूती करताना गर्भवती महिलेचा मृत्यू। संबंधित प्रकरणाची हायकोर्टाकडून दखल। प्रसूतीगृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश। 300 कोटींची अपहार करून फरार असलेल्या जिजाऊ मल्टी स्टेटच्या अध्यक्षाला वृंदावनमधून अटक। गेल्या 1.5 वर्षांपासून बबन शिंदे फरार होता। अकोल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह बाळापूर न्यायालयातील एका क्लार्कला 90,000ची लाच स्वीकारताना अटक। एका हॉटेल चालकालाही एसीबीने केली अटक। अकोल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। अकोल्यात ईदच्या मिरवणुकीत दहशतवाद्यांचे पोस्टर झळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर। 19 सप्टेंबरला शहरात रॅली काढण्यात आली होती। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल। नाशिकच्या त्र्यंबक रोड पिनॅकल मॉलजवळ शिवशाही आणि काही वाहनांचा भीषण अपघात। अपघातात 2 दुचाकींचा चक्काचूर। एक महिला गंभीर जखमी। मालेगावच्या कळवाडी फाट्यावर काटेरी झुडपात सापडलं पुरुष अर्भक। स्थानिक दाम्पत्यानं बाळाला कळवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। बाळाचे प्राण वाचले। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील नेवरगाव परिसरात बिबट्या आढळला। शेतवस्तीच्या एका सीसीटीव्हीत बिबट्या चित्रित। बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी। मनीषा शिंदे असं महिलेचं नाव। जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ इथली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।